नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले शीतल्स किचनमध्ये। तर आज इथे मस्त शेवग्याच्या शेंगाची झणझणीत अशी मसालेदार भाजी बनवणार आहे। त्यासाठी कांदा, फुटाणे, तसेच खोबरं, लसण, अद्रक याची सर्व तयारी मी करून ठेवलेली आहे आणि हे आपण कोरडे जिन्नस सुरुवातीला भाजून घेणार आहोत। तर सुरुवातीला इथे मी खोबरं आणि इथे फुटाणे टाकलेले आहेत। तुम्हाला फुटाणे जर वापरायचे नसतील तर तुम्ही इथे हरभऱ्याची थोडी डाळ वापरू शकतात किंवा मग इथे डाळव सुद्धा वापरू शकतात। त्याचबरोबर इथे तुम्ही 1 चमचा तीळ सुद्धा घालू शकतात, छान दाटसर असा आपला रस्सा होण्यासाठी। तर व्यवस्थित हे खोबरं आणि फुटाणे आपल्याला खोबरं छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचंय। आणि तुम्हाला जर माझ्या पद्धतीने मस्त अशी झणझणीत रस्सा भाजी बनवायची असेल शेवग्याच्या शेंगाची तर व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा, म्हणजे ते देखील अशी मस्त चमचमीत झणझणीत मसालेदार अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी करून खातील। तर त्यानंतर इथे बघा कांदा, लसण आणि अद्रक आपण तिन्ही एकत्र टाकून कांदा सुद्धा चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे। तर सुरुवातीला बघा इथे जिरेपूड या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बारीक केली होती, तर त्यात थोडी जिरेपूड ठेवलेली आहे आणि त्यामध्ये खोबरं आणि फुटाणे, त्याचनंतर हे सर्व कोरडे जिन्नस आपण मिक्सरमध्ये बारीक करणार आहे। आणि हे बारीक करण्याच्या आधी इथे मी 1 चमचा धन्याची पावडर सुद्धा टाकून घेणार आहे। तर हे सर्व मसाले भाजताना तुम्हाला जर खडे मसाले सुद्धा याच्यामध्ये भाजायचे असतील तर भाजू शकतात, पण सध्या उन्हाळा आहे म्हणून खूप जास्त मसालेदार नको, म्हणून मी इथे खडे मसाले भाजलेले नाहीयेत। तर बघा इथे कोरडे जिन्नस बारीक केल्यानंतर इथे मी कांदा, लसण, अद्रक हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि नंतर हे सुद्धा मिक्सरला आपण बारीक फिरवून घेणार आहेत। तर इथे बघा मी 1 चमचा येसर पावडर टाकून घेणार आहे, जेणेकरून छान जे खडे मसाले आपण त्यामध्ये टाकले त्याचा फ्लेवर आपल्या भाजीला येईल। तर अशा पद्धतीने पाणी टाकून मस्त याचं वाटण तयार केलंय आणि शेवग्याच्या शेंगा सुद्धा अशा व्यवस्थित कट करून स्वच्छ करून त्याची सालं काढून धुवून घेणार आहे 2 पाण्याने। तर इथे बघा असे छोटे छोटे आकारात तुकडे केलेले आहेत, खूप जास्त मोठे केलेले नाहीयेत। तर इथे कढईमध्ये मी 2 ते 3 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे, कारण अशा भाज्यांना तेल थोडं जास्त लागतं आणि त्या चमचमीत, झणझणीत आणि तर्रीदार असल्यावर खूप छान लागतात खाण्यासाठी आणि दिसायला सुद्धा छान दिसतात। तर तेल गरम झाल्यानंतर फोडणी करून घेतलेली आहे, मोहरी जिरे टाकून घेतलेले आहे। त्यानंतर इथे 2 चमचे मसाला टाकला, 1 चमचा तिखट टाकलंय आणि नंतर थोडंसं लगेच पाणी टाकून घेतलंय, जेणे की आपले मसाले ते तेलामध्ये जळणार नाहीत। आणि असं पाणी टाकल्याने मसाले छान पाण्यामध्ये शिजून सुद्धा निघतात आणि घरात ठसका देखील होत नाही आणि मसाले देखील आपले जळत नाहीत फोडणीमध्ये। तर अशा पद्धतीने पाणी टाकून घेतल्यानंतर आपण जे तयार वाटण केलेलं आहे ते इथे टाकणार आहोत, पण त्याआधी इथे थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे आणि नंतर हे वाटण आपण यामध्ये टाकून घेणार आहे। वाटण सुद्धा या पूर्ण मसाल्यामध्ये आपल्या या फोडणीमध्ये चांगल्या पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे वाटण आपल्याला व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला देखील चांगलं आपल्याला या फोडणीमध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटं। व्यवस्थित असं परतलं की मस्त मसाल्यांचा फ्लेवर या वाटणाला आणि वाटण देखील मसाल्यामध्ये चांगल्या पद्धतीने मिक्स होतं आणि अशा पद्धतीने याला चांगलं तेल सुटेपर्यंत कढईमध्ये आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे, म्हणजे आपला मसाला देखील चांगला शिजून निघेल आणि व्यवस्थित मसाल्यांचा अर्क उतरेल आपल्या भाजीमध्ये। तर अशा पद्धतीने तेलाचं वरती तवंग आल्यानंतर आपल्याला या शेवग्याच्या शेंगा सुद्धा या मसाल्यामध्ये टाकायच्या आहेत, जेणेकरून की या मसाल्यामध्ये आपल्याला शेवग्या शेंगा टाकून नंतर आपल्याला ह्याचमध्ये या शिजवून घ्यायच्या आहेत, आपण वेगळ्या या शिजवणार नाहीयेत। वेगळ्या जर आपण या शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतल्या ना तर त्यातला अर्क सगळा निघून जातो शेवग्याच्या शेंगांचा। तर तो अर्क पूर्णपणे भाजीत उतरण्यासाठीच आपण या मसाल्यामध्ये चांगल्या पद्धतीने परतवून घेणार आहोत। अशा पद्धतीने मसाल्यामध्ये परतून घेतल्यामुळे संपूर्ण मसाल्यांचा स्वाद सुद्धा या शेंगांमध्ये उतरतो आणि शेंगांचा जो स्वाद आहे तो सुद्धा मसाल्यांमध्ये उतरतो। तर व्यवस्थित इथे चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे। हे सगळं करत असताना बाजूला मी गरम पाणी करायला ठेवलं होतं, जे की आपण भाजीमध्ये टाकण्यासाठी वापरणार आहोत। तर हे सर्व कढईतलं जे भाजीचा मसाला आहे तो सगळा गरम आहे, यामध्ये गार पाणी टाकायचं नाही, गरम पाणी टाकायचं, जेणे की आपलं भाजी लवकर शिजते आणि गरम मसाल्यामध्ये गरम पाणी टाकल्याने छान तर्रीदार अशी ही भाजी तयार होते। तर गरम पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित ह्या शेंगा मसाला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। तर इथे मिक्स करून घेतल्यानंतर आपण याला चांगलं 10-15 मिनिटं शिजवून घेणार आहोत लो फ्लेमवरती। तर हे आपलं मिक्स झालेलं आहे। आज माझ्याकडे कोथिंबीर नव्हती, तुमच्याकडे असेल तर नक्की जरूर इथे ऍड करा। तर अशा पद्धतीने बघा कढईच्या बाजूला मस्त तेलाचा तवंग आलेला आहे, तर्रीदार अशी ही भाजी तयार झालेली आहे। तर हिला 10-15 मिनिटं आपण अशी छान लो फ्लेमवर शिजवून घेणार आहे आणि शिजवल्यानंतर बघा रस्सा देखील थोडासा दाटसर झालाय आणि शेंगांचा रंग सुद्धा बदललेला तुम्हाला इथे दिसत असेल। तर इथे बघा शेंग सुद्धा आपल्याला छान नरम होईपर्यंत इथे शिजवून घ्यायची। गरम आहे म्हणून मला बघता येत नाही, बघा छान अशी मऊ झाली आहे। तर अशी मऊ होईपर्यंत आपल्याला शेंग शिजवून घ्यायची आणि इथे आपली भाजी आता रेडी झालेली आहे खाण्यासाठी। तर इथे मी आता सर्व करून घेणार आहे। तर बघा इथे प्लेटमध्ये मी भाजी सर्व करून घेणार आहे। तर ही भाजी तुम्ही पोळी, भाकरी, भात, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी कशासोबत सुद्धा खाऊ शकतात। तर आठवड्यातून 15 दिवसातून एकदा तरी अशी भाजी केली की सगळ्यांना घरच्यांना आवडते, त्यामुळे मी इथे केली। तर तुम्ही पण नक्की करून